तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 18 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. तर आपण बघितलं होतं शुक्रवारी की गौरी अख्ख्या कॉलेज समोर मिसेस राज शिर्के म्हणून एक्सपोज शेवटी झालीच. मला तर असं वाटतंय प्रेक्षकांनो, गौरीला हेच करायचं होतं की काय. पण आता बघा, सगळ्यांचे चेहरे असे आश्चर्याने विस्पारलेत. आता मात्र हे प्रिन्सिपल सर म्हणतात, अभिमन्यू सर हे काय आहे. मग अभिमन्यू सर स्वतःच कबूल करतात की हो, ही माझी बायको आहे. आता अण्णाने तर तोंडावर बोटच ठेवलंय. आणि मग काय, प्रत्येकाचा आरोप प्रत्यारोप चालू झालाय. काय अभिमन्यू सर, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. प्रिन्सिपल सर असं म्हणतात, बाकीचे लेक्चरर्स म्हणतात नुसतं दाखवणं वेगळं वागणं वेगळं आहे तुमचं. बाकीच्यांना वेगळे नियम लावता आणि तुम्ही मात्र वेगळे वागता. आता हे सगळं ऐकल्यानंतर अभिमन्यू सरांना खरं तर हे एक्सपेक्ट होतंच, कारण त्यांचं एक्सपिरियन्स नजर आहे ना, त्यामुळे त्यांना माहिती होतं की हे असे आळ आपल्यावर येणारच. त्यातल्या एक लेडी प्रोफेसर म्हणतात, किती दिवसापासून प्रेम प्रकरण होतं तुमचं गौरी सोबत, स्पष्ट सांगा. अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, मॅडम जरा जास्ती बोलताय तुम्ही. आमचं लग्न हे वैयक्तिक आहे आणि कधीही मी माझं काम आणि माझे वैयक्तिक अडचणी यामध्ये गल्लत केलेली नाहीये. आता मात्र त्या कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. त्या मॅडम म्हणतात, अभिमन्यू सर हे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं. चोराच्या उलट्या बोंबाच झाल्या ह्या तर. आता मात्र निनाद सरांना कंट्रोल नाही झालंय, कारण त्या प्रोफेसर मॅडम म्हणतात की असं प्रोफेसर आणि स्टुडंट मधलं नातं हे खूप शॉकिंग आहे वगैरे. निनाद सर त्यावर म्हणतात, गौरी मायनर नाहीये, ती संज्ञान आहे आणि कुठल्या कायद्यात सांगितलंय की प्रोफेसर आणि स्टुडंटचं लग्न होऊ नये म्हणून. रागिणी तिकडे या सगळ्या दृश्याची मजा घेतेच आहे. प्रिन्सिपल सर म्हणतात, स्टॉप इट निनाद सर, तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका. मित्र म्हणून तर तुम्ही त्यांची पाठराखण करूच नका. त्यांनी खरंच खूप मोठी गंभीर चूक केली आहे. मिस्टर राज शिर्के, मला ताबडतोब माझ्या केबिन मध्ये येऊन भेटा. आता कॉलेजचे नियम वगैरे ठीक आहे प्रेक्षकांनो, पण खरंच लग्न हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावरनं एवढी बोंबाबोंब व्हायची गरज नव्हती. असो, तर आता या प्रिन्सिपल सरांनी केबिन मध्ये बोलवलंय अभिमन्यू सरांना. अभिमन्यू सर जाता जाता गौरीला असं हूल देऊन जातात की काही गरज होती काय ते यायची तुला. पण आता गौरीने नुसती मान खाली घातली आहे म्हणजे असं काहीतरी त्यांच्या नजरेत दिसत होतं. आता अभिमन्यू सर आलेत केबिन मध्ये. प्रिन्सिपल सर म्हणतात, या या आता बहुतेक या, हे मला तुम्हाला शेवटचं म्हणावं लागेल. काय हो अभिमन्यू सर, हे काय घडलं, कधी घडलं, सांगा आता तुम्ही तुमच्या तोंडाने. आता अभिमन्यू सर सांगतात की सर, मी गौरीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा मला म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली की मला लग्न करावंच लागलं गौरीशी. आता प्रिन्सिपल सर म्हणतात, त्यावेळची परिस्थिती तुम्ही कोणाला आणि काय काय सांगणार. उद्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे पालक आले मोर्चा बिर्चा घेऊन, तर काय करणार आहोत आपण. त्यांनी जर सांगितलं की आम्ही कॉलेजमधले ऍडमिशन्स विथड्रॉ करतोय, आणि तसे आता ट्रस्टीचा फोन होता, सरांना नोकरीवरनं काढून टाका असं ते म्हणत होते. अभिमन्यू सरांसाठी हे खूप शॉकिंग होतं. सर विचारतात, पण असं का. प्रिन्सिपल सर म्हणतात, सगळे शेवटी एंड रिझल्ट बघतात. अहो, मीडियामध्ये हे सगळं गेलं तर काय होईल. सुप्रसिद्ध पेठे कॉलेजमधल्या एका प्रोफेसरने विद्यार्थिनीला फूस लावून तिच्याशी विवाह केला, अशा बातम्या पसरतील बाहेर. काय बोलताल तुम्ही तेव्हा. अभिमन्यू सर म्हणतात, अहो तुम्ही मला एवढ्या वर्षापासून ओळखता सर, मी असं करेल का. अहो परिस्थितीच तशी होती. आता प्रिन्सिपल सर त्यांना बोलू देत नाही आणि म्हणतात की उद्या ट्रस्टींसोबत मीटिंग आहे, तुम्हाला काय एक्सप्लेनेशन द्यायचं आहे ना ते तुम्ही त्यांच्या समोर द्या. त्यांना जे काही निर्णय घ्यायचा ते घेऊ देत, पण तुम्ही आता दुसरी नोकरी शोधा. आता इथे ना प्रेक्षकांनो, हा प्रसंग जरा छान दाखवलाय त्यांनी. अभिमन्यू सरांना आता कॉलेजमधली प्रिन्सिपल मॅडमची भेट आठवते. ही घटना त्यांच्यासोबत आधी घडली आहे. प्रिन्सिपल मॅडम म्हणजे गाडगीळ मॅडम म्हणतात, मिस्टर अभिमन्यू राज शिर्के, हा तुझा कॉलेजमधला शेवटचा दिवस आहे. प्रिन्सिपलच्या मुलीशी अफेअर करायची हिंमत कशी झाली तुझी. हाऊ डेअर यू. माही आता मॅडमला म्हणणार काही, तेवढ्यात या प्रिन्सिपल मॅडम म्हणजे गाडगीळ मॅडम त्याला म्हणतात, शट अप, जस्ट शट अप, म्हणजे तू आता एक शब्दही बोलायचं नाहीस. आता तो प्रसंग त्यांना आठवतो अभिमन्यू सरांना, आणि आता मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते म्हणतात, सर प्लीज माझं ऐकून घ्या, ही नोकरी माझ्यासाठी सर्वस्व आहे हो. पण आता प्रिन्सिपल सर जरा रुक्षच झालेत. ते म्हणतात की हे बघा सर, तुम्ही आता मला काहीही सांगू नका. चौकशी समितीने बोलवलं की तुम्ही या, म्हणजे मी कळवेल तुम्हाला तेव्हा. आणि पुन्हा एकदा माही आणि गाडगीळ मॅडमचा प्रसंग त्यांनी दाखवलाय. आता गाडगीळ मॅडम म्हणजे माहीला म्हणत असतात, आजपासून तन्वी कॉलेजमध्येच काय तर तुझ्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. या केबिनच्या बाहेर पडशील ना, तेव्हाच तन्वीला विसरून जायचं, नाहीतर काहीही लक्षात ठेवायचा लायकीचा उरणार नाहीस. तर चॉईस ही तुझी आहे. माही म्हणत असतो, सॉरी मॅडम, पण माझी चॉईस. आता मॅडम म्हणतात, तुझी चॉईस, युअर चॉईस. तू आणि तन्वी या जन्मात एकत्र येऊ शकत नाही आणि मी तुम्हा दोघांना एकत्र येऊ देणार नाही. मला वेड लागलं ना
तरी सुद्धा मी तुला कधीही माफ करणार नाही. या कॉलेजमधून तुला धक्के मारून नाही बाहेर काढलं ना तर बघ आता शिपाई म्हणून त्या आवाज देतात तेव्हा तन्वी मध्ये पडत म्हणते, मॅम अहो असं नका करू. पण आता एकदम सिंगम स्टाईलने मॅडमने असं तन्वीकडे बोट दाखवलाय, चुप बाईस, आवाज नको करू मध्ये. हा प्रसंग दाखवायचा त्यांचा एकच उद्देश आहे प्रेक्षकांनो, की ही जी घटना आहे ही अभिमन्यू सरांच्या आयुष्यात घडून गेली आणि अभिमन्यू सरांचा काहीतरी मोटिव्ह आहे ज्यामुळे त्यांनी या कॉलेजमध्ये शिकवायचा निर्णय घेतलाय. आता तोच प्रसंग अभिमन्यू सरांना आठवतोय आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते पुन्हा हात जोडून प्रिन्सिपल सरांना म्हणत असतात, असं करू नका सर, मला नोकरीवरनं काढून टाकू नका. खरं तर प्रेक्षकांनो हा प्रोमो त्यांनी दाखवला ना तेव्हा जरा मला विचित्रच वाटलं होतं की अभिमन्यू सर एवढे हेल्पलेस का झालेत. पण आता या दोन्ही सीनची सांगड घालता कळतंय अभिमन्यू सर किती इमोशनली अटॅच आहे या सगळ्याशी. पण इथे प्रश्न येतो की एकदा त्यांनी राजीनामा द्यायचाही प्रयत्न केला होता, तो कशासाठी? तर या गौरीसाठी ना. ते का केलं होतं ते आता सध्या ते प्रश्न सगळे गौण झालेले त्या सीनमुळे. असो, तर आता एवढे हेल्पलेस झालेत अभिमन्यू सर, पण आता प्रिन्सिपल सर म्हणतात सॉरी, माझ्या हातात काहीही उरलेलं नाहीये. आता तिथे येते बाबा ही गौरी. अभिमन्यू सरांना कोसळताना पाहिलंय तिने आणि तिला खूप कसं तरी होतं. आता गौरी म्हणते, सर प्लीज तुम्ही शांत व्हा ना, आणि प्रिन्सिपल सर एकदा ऐकून घ्या ना तुम्ही, अहो सरांची काहीही चूक नाहीये. आता प्रिन्सिपल सर ओरडतात आणि म्हणतात, तुला कळत नाही का केबिन मध्ये येताना परवानगी घ्यावी का? नवरा बायकोनी सगळे नियम धाब्यावर बसवायचं ठरवलंय. आता ही गौरी म्हणत असते, नाही ना सर सॉरी, पण खरंच अभिमन्यू सरांची काहीही चूक नाहीये, तुम्ही नका ना त्यांना कामावरनं काढून टाकू. प्रिन्सिपल सर म्हणतात, मला कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. अभिमन्यू सरांची चौकशी होईल तेव्हा तुमचं म्हणणं आहे ना ते तुम्ही चौकशी समितीला सांगा. अभिमन्यू सर तुम्हाला नोटीस पिरियडवर जावं लागणार आहे. आता अभिमन्यू सर रागच बघतात गौरीकडे आणि आता तिथून ते निघून गेलेत, कारण त्यांच्या लक्षात आलंय की आता आपल्या हातात काहीही राहिलेलं नाहीये. आता ह्या सीन नंतर त्यांनी एकदम गाडगीळ मॅडम आणि अभिमन्यू सरांचा सीन दाखवलाय जो अतिशय उत्कृष्ट होता. आता अभिमन्यू सर मॅडमला म्हणतात, अभिनंदन मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन, आज 25 वर्षानंतर पुन्हा तुम्ही एकदा जिंकलात आणि हा माही पुन्हा हरला. गंमत माहितीये तुम्हाला ह्यासाठी तर लढावंच लागलं नाही, पण मी मात्र झुंजतोय त्या कॉलेजच्या भिंतीशी, त्या वर्गाशी, त्या निर्जीव बाकांशी, कारण माझ्या पराभवाचं तेच तर साक्षीदार आहेत. तुम्ही आणि तुमच्या मुलीने जी मात केली आहे ना माझ्यावर, त्या पराभवाचे साक्षीदार आहेत ते. आणि आज 25 वर्षानंतर पुन्हा एकदा माझ्या नशिबाने माझ्यावर मात केली आहे. 25 वर्षानंतर आज पुन्हा एकदा मला याच कॉलेजमधनं घरी जायला सांगितलंय. पण आता अभिमन्यू सर बोलतायत, पण या मॅडमच्या हावभाव मात्र अतिशय निष्क्रिय आहेत. आता अभिमन्यू सर पुढे म्हणतात, 25 वर्षापूर्वी तुम्ही माझ्या जगण्याचं कारणच हिसकावून घेतलं, माझं प्रेम, आणि आज पुन्हा एकदा माझ्या जगण्याचं कारण हिसकावण्यात आलंय. माझा द्वेष, तुमचा आणि तुमच्या मुलीवरचा राग, जो इतके दिवसापासून त्या कॉलेजमुळे जिवंत होता, आणि आता जर मला त्या कॉलेजमध्ये जाता नाही आलं तर मी जगू कसा? तुम्ही आणि तुमच्या मुलीने केलेल्या विश्वासघाताचा सूड घेणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे, आणि तेच जर माझ्यापासून हिसकवण्यात आलं तर मी कसा जगू? नाही, मी हे काही होऊ देणार नाहीये. ही माझी लढाई आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ही लढाई मी लढणार. तुम्हाला मी जिंकू देणार नाहीये मॅडम. पण प्रिन्सिपल मॅडम अगदी अनुत्तरित तिथे तशाच आहेत. आता त्यांचं लक्ष जातं गौरी तिथे आलीये जेवणाचं ताट घेऊन, त्यामुळे अभिमन्यू सर स्वतःला बोलण्यापासून थांबवतात. पण गौरीच्या लक्षात येतं कुछ तो गडबड है. प्रेक्षकांनो, मोठ्या मनाने एखादा लाईक करत जा ना हो माझ्या या रिव्ह्यूला. छान सांगायचा प्रयत्न करते हो मी तुम्हाला. तर असो, पुढे आपण बघतोय या अभिमन्यू सरांनी गौरीकडे रागाने बघितलंय. गौरी जेवणाचं ताट घेऊन येते आणि आता ती सुद्धा या मॅडमशी बोलायचा प्रयत्न करते. आता मॅडम गौरीकडे नुसत्या बघत असतात. गौरी मॅडमना म्हणत असते, काय झालंय, एवढी का रागवलेत सर तुमच्यावर? काय झालंय नक्की असं? त्यांचा एवढा सगळ्याच जगावर का राग आहे? मला सांगा ना आई, काय झालंय? मी काय करू स्वतःला म्हणजे ते सावरू शकतील? मला सरांना असं खचलेलं कोलमडलेलं बघवत नाहीये. एरवी त्यांचा अपमान झाला ना की ते कधीही थांबत नाही तिथे. आणि पेठे कॉलेजच्या बाबतीत ते एवढे अगतिक का झालंय? नक्की काय झालंय पेठे कॉलेजमध्ये? अभिमन्यू सर त्या कॉलेजमध्ये एवढे का गुंतलेत? गौरी हे सगळं त्या मॅडमला विचारते, पण आता त्या काहीच बोलत नाही. गौरी म्हणत असते, बोला ना आई, तुम्हीच काहीतरी सांगू शकाल ना मला. आता त्या गौरीला म्हणत असतात, मला भूक लागलेली आहे. गौरी म्हणते, सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. आणि आता गौरी त्यांना जेव घालत असते, पण आता जेव घालताना ती ठरवते, ती मॅडमला म्हणते, तुम्ही काळजी नका करू,
तुम्हा मायलेकरांमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ना ते मी नक्की दूर करेल, असा विश्वास तिने मॅडमला दिलाय. पण आता ती जेव्हा मॅडमच्या असं खांद्यावर हात ठेवते ना, तेव्हा तिचा स्पर्श मॅडमला जाणवतो आणि कळत नकळतपणे तिच्या भावना पोहोचतात की काहीतरी ही आपल्याला सांगतीये. पण आता बघा प्रेक्षकांनो, म्हणजे छान आहेत या मालिकेतले प्रसंग, बघितल्यावर जरा जास्ती छान वाटतात. काही काही गोष्टी आहेत उजवीकडे डावीकडे, आता मालिका म्हटल्यावर होणारच, थोडं दुर्लक्ष करायचं. आता गौरी म्हणते, सर तुम्ही काल माझ्याशी बोललात ते सगळं, पण मला वाटलं काल परिस्थिती नव्हती बोलण्यासारखी म्हणून मी बोलले नाही. पण माझं आणि अभिमन्यू सरांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय, का झालंय, ते मला तुम्हाला सगळं सांगायचंय. आणि आता गौरीने सगळं अगदी यथेच्छित सरांना डिटेल सांगितलंय की राघव नावाचा मुलगा होता, त्याने मला फसवलं, मग अभिमन्यू सरांनी माझ्याशी कसं लग्न केलं, ती स्टोरी सांगते गौरी आणि म्हणते, सर तिथे नसते तर काय झालं असतं काय माहित. आता प्राचार्य सरांना ते पटलंय. ते म्हणतात, मला वाटलंच होतं काहीतरी कारण असेल यामागे. पण तुला फ्रँकली सांगू का गौरी, ट्रस्टींना असं वाटतंय की कॉलेजच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो. अगं आधी स्टुडंट, कॉलेज, प्रोफेसर, अगं तुमच्या वयातलं अंतर, तू काही म्हण गौरी, पण समाजाला हे चुकीचं वाटणार ना. एकाच वेळेला तुम्ही दोघही जण या कॉलेजमध्ये असल्यावर ट्रस्टींचा विरोध आहे ग, तुम्ही दोघं इथे सोबत नाही राहू शकत. आता ही गौरी म्हणते, सर मला मान्य आहे, पण या कॉलेजची प्रतिमा उंचवण्यासाठी अभिमन्यू सरांनी किती मोठा वाटा दिलाय. अभिमन्यू सरांची गरज आहे या कॉलेजला. कितीतरी स्टुडंट फक्त अभिमन्यू सरांकडून शिकून घ्यायचं म्हणून इथे ऍडमिशन घेत असतात. प्रिन्सिपल सर म्हणतात, अगं गौरी, अभिमन्यू सरांचं कॉन्ट्रीब्युशन कोणी नाकारूच शकत नाही. गौरी म्हणते, मग तुम्ही बोला ना ट्रस्टीजशी प्लीज. अभिमन्यू सरांसाठी हे कॉलेज म्हणजे आयुष्य आहे, नोकरीचा प्रश्न नाहीये, हा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. गौरी खूप कन्व्हिन्स करते, पण ते म्हणतात की सॉरी अगं गौरी, मला नाही वाटत मी काही करू शकेल, कारण बहुधा त्यांचा नियमच आहे कॉलेजचा असा काहीतरी की दोघांनी सोबत तिथे थांबायचं नाही, नवरा बायकोनी वगैरे असेल काही असं. आता गौरी जरा नाराज होऊन जात असते परत, पण पुन्हा तिला आठवतं की यावर एक उपाय आहे. मग ती पुन्हा तिथे येते आणि म्हणते, सर तुमचं असं म्हणणं आहे की मी आणि अभिमन्यू सर एकाच वेळेला या कॉलेजचा भाग असू शकत नाही, म्हणजे आम्ही नवरा बायको आहोत म्हणून ऍज अ स्टुडंट आणि टीचर आम्ही दोघं इथे थांबू शकत नाही, बरोबर. सर म्हणतात, हो बरोबर. मग गौरी म्हणते, मीच जर हे कॉलेज सोडलं तर. प्रिन्सिपल सर म्हणतात, अगं गौरी, पण गौरी म्हणते, अभिमन्यू सरांना प्रोफेसर म्हणून राहू देत ना कॉलेजमध्ये, मी या कॉलेजमधनं बाहेर पडते स्टुडंट म्हणून. मग प्रिन्सिपल सरांना आईचा सुवर्ण मध्य मार्ग जरा आवडलाय. सर म्हणतात, बरोबर आहे तुझं म्हणणं गौरी. मग गौरी म्हणते, चालेल सर, मग तुम्ही लगेच ट्रस्टीशी बोला ना, त्यांना सांगा ना हे सगळं. मग प्रिन्सिपल सर म्हणतात, बरं मी त्यांच्याशी बोलतो लगेच, मला असं वाटतंय की त्यांना हा मुद्दा पटेलच. गौरी आता थँक्यू म्हणून आभार मानते त्यांचे आणि म्हणते, येते हं सर. आता गौरी तिथून निघून जाते, पण पुन्हा तिला आता काहीतरी आठवतं. ती म्हणते, सर कॉलेजची स्टुडंट म्हणून नाही, पण कॅन्टीनची शेफ म्हणून मी इथे काम करू शकते ना. प्रिन्सिपल सर म्हणतात, हो का नाही. गौरी मग खुशमखुश झालेली आहे. गौरीने एका दगडात दोन पक्षी मारलेत प्रेक्षकांनो, मज्जा. तर आता पुढचा सीन त्यांनी अभिमन्यू सरांचा दाखवलाय. आता त्यांना सांगावा धाडलाय प्रिन्सिपल सरांनी, तुम्हाला बोलवलंय म्हणून. आता अभिमन्यू सरांना वाटतं काय पुढ्यात वाढून ठेवलंय कोणास ठाऊक, पण आता ते गेलेत प्रिन्सिपल सरांकडे. तेव्हा प्रिन्सिपल सर त्यांना ती आनंदाची बातमी देतातच. आधी ते म्हणतात, या सर बसा. आणि आता ते अभिमन्यू सरांना म्हणतात, सर जे काही घडतंय ना ते खरंच दुर्दैवी आहे, पण मी गेल्या कित्येक वर्षात तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखतो. तुम्ही म्हणताय ना तसं, म्हणजे परिस्थितीमुळे तुम्हाला गौरीशी लग्न करावं लागलं असेल, पण मग त्यामुळे मला असं वाटलं की ट्रस्टीजला रिक्वेस्ट करावी. मी त्यांना सांगितलंय सगळं हे आणि त्यांना पटलंय सुद्धा, त्यामुळे चौकशी समितीने तुमचं निलंबन मागे घेतलंय. अभिमन्यू सरांच्या चेहऱ्यावर आता हास्य आलंय. आता ते म्हणतात, सर खरंच. आता प्रिन्सिपल सर म्हणतात, हो वेलकम बॅक. अभिमन्यू सर म्हणतात, मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतोय. मग आता प्रिन्सिपल सर म्हणतात, माझे आभार नका मानू, गौरीचे आभार माना, तुमच्या बायकोचे. अहो कॉलेजमध्ये एकाच वेळी दोघांना न ठेवण्याचा त्यांचा म्हणजे ट्रस्टीजचा निर्धार ठाम होता. तुम्हाला कॉलेज सोडावं लागू नये म्हणून गौरीने सोडलंय कॉलेज. गौरी यापुढे पेठे महाविद्यालयाची विद्यार्थिनी नसेल. आता हे ऐकून त्यांना बसला धक्का. आता इकडे गौरीबाई बसल्यात वर्गात आणि रडतायत. आता त्यांना त्या सगळ्या आठवणी त्रास देतात आणि त्या गणपती बाप्पाशी संवाद साधताय गौरी मॅडम. गौरी म्हणत असते, बाप्पा मीच या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एवढी धडपड केली आणि आता मीच इथून ऍडमिशन काढून घेतेय. आता काय करू बाप्पा, माझ्या हातात ही परिस्थिती नाही राहिली आहे. बघा प्रेक्षकांनो, आता तिने उदाहरण छान दिलंय. लहानपणी माझे बाबा जेव्हा मंदिरात जायचे तेव्हा स्वतः कधीच प्रसाद नाही खायचे,
ते पुडी बांधून माझ्यासाठी प्रसाद घेऊन यायचे आणि मला नेहमी म्हणायचे बाबा की गौरी बेटा, अगं आपल्याला ज्या माणसाचं भलं व्हावं असं वाटत असतं, आपल्या वाटचा प्रसाद नेहमी त्याला द्यावा. बाप्पा मला कळतंय रे, या कॉलेजमध्ये जॉब कंटिन्यू करणं माझ्यापेक्षा जास्ती अभिमन्यू सरांना महत्वाचं आहे. आता अभिमन्यू सर तिथे येतात आणि गौरीवर ओरडतात, गौरी काय आहे, सगळे निर्णय तू परस्पर घेऊन टाकायला लागली आहेस का आता? हा निर्णय घेण्याच्या आधी तुला वाटलं नाही का एकदा माझ्याशी बोलावं? आता गौरी म्हणते, सर तुमच्याशी बोलले असते तर तुम्ही मला हा निर्णय घेऊ नसता दिला. अभिमन्यू सर म्हणतात, एवढा कळायला लागलोय का मी तुला? आता गौरी म्हणते, नाही सर, अजून खूप कळायचे बाकी आहात, पण एवढं कळलंय मला की तुम्हाला आधी कळलं असतं तर तुम्ही मला हा निर्णय घेऊ नसता दिला. मग अभिमन्यू सर म्हणतात, तो निर्णय मी तुला आत्ता घेऊ देणार नाहीये. चल आत्ता तातडीने आपण दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊयात. आता सरांना वाटतंय गौरीचं शिक्षण सुटू नये. गौरी म्हणते, नाही सर, ते शक्य नाहीये. या कॉलेजमध्ये मी शिक्षण आणि जॉब दोन्ही करू शकले असते. मग सर म्हणतात, अगं जॉबचं काय आहे, शिक्षण महत्वाचं नाहीये का? गौरी म्हणते, जॉबचं महत्व तुमच्यासाठी नाहीये पण माझ्यासाठी आहे. माझ्यासाठी ही नोकरी खूप महत्वाची आहे, कारण मला माझ्या आई बाबांसाठी पैसे कमवणं महत्वाचं आहे. गौरीने असं सांगितल्यानंतर अभिमन्यू सर आता निरुत्तर झालेत आणि हा भाग त्यांनी संपवलाय. पण आता येणारा इंटरेस्टिंग भाग खूपच भारी असणार आहे, कारण अर्पिता आता गौरी आणि मॅडम दोघींना बाहेर काढत असते. ही लिटरली डोक्यावर पडली आहे. आता अभिमन्यू सर येऊन तिला खूप ओरडतात, तुला सांगितलं ना अर्पिता मागे हो म्हणून. आता चुपचाप ही मागे चालली जाते. पण आता गौरीला वाटतं तिच्यामुळे अर्पिताला विनाकारण बोलणे बसताय. महान त्यागी वृत्ती आहे ना तिच्यामध्ये, त्यामुळे तिला असं वाटतंय. आता ती म्हणत असते, सर मला या सगळ्यामुळे खूप गिल्टी फील होतंय, मी सांगते ना आईंना. अभिमन्यू सर म्हणतात, ती माझी आई नाहीये. आता गौरीला बहुधा तरी अभिमन्यू सरांचा थोडा थोडा भूतकाळ कळणार असं दिसतंय खरी प्रेक्षकांनो. बघूयात, बहुतेक तरी लवकरच रिव्हील करतील ते असं वाटतंय खरी. आजचा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा हं नक्की. भेटूयात उद्या रात्री पुन्हा एकदा तू भेटशी नव्याने या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.